नमस्कार. कधी विचार केलाय का की मराठी साहित्यात एक असा काळ होता जेव्हा कथा, कादंबऱ्यांमध्ये एक जबरदस्त एक मोठा बदल घडून आला? हो, हा तोच काळ होता जेव्हा आपलं साहित्य केवळ मनोरंजनाचं साधन राहिलं नाही, तर ते थेट समाजाचा आवाज बनलं. पण मग प्रश्न हाच उभा राहतो की ज्या कथा कादंबऱ्या एकेकाळी फक्त अद्भुत आणि काल्पनिक गोष्टींनी भरलेल्या असायच्या, त्या अचानक आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या, मध्यमवर्गीयांच्या आयुष्याचं चित्रण कसं काय करू लागल्या? हा बदल नेमका घडला कसा? चला तर मग आज याच प्रवासाचा शोध घेऊया. तर या बदलाची मुळं आपल्याला सापडतात ती साधारणपणे 1874 ते 1920 या काळात. खरं तर हाच तो काळ होता ज्यानं मराठी साहित्यात एका नव्या पर्वाची, एका नव्या युगाची खऱ्या अर्थानं सुरुवात केली. आणि या बदलाला, या स्थित्यंतराला एक खूप समर्पक असं नाव दिलं गेलं. ते म्हणजे मन्वंतर. आणि खरं सांगायचं तर हा शब्द अगदी परफेक्ट आहे. कारण हा काही असा तसा छोटा मोठा बदल नव्हता, तर ही होती साहित्याच्या स्वरूपात झालेली एक संपूर्ण क्रांती. बरं, मग ही क्रांती सुरू कुठून झाली? तर या क्रांतीची पहिली ठिणगी पडली ती लघुकथेच्या रूपात. हो, मराठी कथेनं इथून एक पूर्णपणे नवी, वेगळी वाट धरली. आता या बदलाच्या आधी काय परिस्थिती होती? म्हणजे तेव्हाची मराठी कथा म्हणजे निव्वळ अद्भुत आणि चमत्कारिक गोष्टी. सगळीकडे राजा-राणी, जादूटोणा, पुराणातली पात्र. या कथांचा आणि सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याचा दूर-दूरपर्यंत काही संबंधच नसायचा. आणि मग उजाडलं 1890 हे साल. हे वर्ष मराठी साहित्यासाठी एक खराखुरा टर्निंग पॉइंट ठरलं. का? कारण याच वर्षी करमणूक नावाचं एक मासिक सुरू झालं आणि या मासिकानं अक्षरशः सगळं चित्रच पालटून टाकलं. आणि या क्रांतीचे मुख्य सूत्रधार होते हरिभाऊ आपटे. त्यांनी करमणूक मासिकाच्या माध्यमातून मराठी लघुकथेला एक पूर्णपणे नवी दिशा दिली. त्यांनी काय केले माहितीये? त्यांनी कथेला त्या काल्पनिक दुनियेतून अक्षरशः बाहेर खेचलं आणि थेट मध्यमवर्गीय माणसाच्या घरात आणून बसवलं. त्यांच्या उपकाराची फेड किंवा पक्की अद्दल घडली यांसारख्या कथा बघा. त्यात आपल्याला खरोखर वास्तववादी जीवन आणि त्यातून मिळणारा बोध स्पष्ट दिसतो. हा बदल किती मोठा होता हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बघा, जिथे आधी जादू आणि अद्भुत गोष्टी होत्या, तिथे आता काय आलं तर वास्तविक जीवनातले प्रसंग. राजा-राणी गेले आणि त्यांच्या जागी दिसू लागली सामान्य मध्यमवर्गीय माणसं. आणि फक्त मनोरंजन नाही, आता कथांमधून सामाजिक विषयांवर थेट भाष्य होऊ लागलं. हा फरकच त्या क्रांतीची ताकद दाखवून देतो. आता करमणूकने तो वाट दाखवलीच होती आणि त्याच पावलावर पाऊल टाकत 1895 मध्ये सुरू झालं मनोरंजन नावाचं मासिक. आणि ह्या मासिकानं एक खूप खूप मोठं काम केलं. ते म्हणजे त्याने पहिल्यांदाच स्त्री लेखिकांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. काशीबाई कानिटकर, गिरिजाबाई केळकर यांच्यासारख्या लेखिका याच काळातून पुढे आल्या. आणि हो, एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आज आपण ज्या दिवाळी अंकाची इतक्या आतुरताने वाट पाहतो ना, ती परंपरासुद्धा याच मनोरंजन मासिकाने 1909 साली सुरू केली होती. तर हे सगळं झालं लघुकथेबद्दल. पण ही क्रांती फक्त कथांपुरती मर्यादित नव्हती, अजिबात नाही. कथेप्रमाणेच कादंबरी या साहित्य प्रकारातही प्रचंड मोठे बदल घडत होते. असं म्हणू शकतो की कादंबरीला आता एक नवा सामाजिक चेहरा मिळत होता. या बदलाची तीव्रता किती होती याचा अंदाज एका आकड्यावरून येईल. या काळात तब्बल 700हून अधिक कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. विचार करा, हा एक प्रकारचा साहित्यिक स्फोटच होता. आता कादंबरीचा हा प्रवास आपण सोप्या भाषेत 3 टप्प्यांमध्ये बघू शकतो. पहिला टप्पा म्हणजे 1885 पूर्वीचा. हा काळ होता अद्भुतरम्य कादंबऱ्यांचा, म्हणजे मुक्तामाला वगैरे. मग आलं 1885 हे वर्ष. हा होता टर्निंग पॉइंट. हरिभाऊ आपटेंनी मधली स्थिती ही मराठीतली पहिली सामाजिक कादंबरी लिहिली आणि इथूनच खरा बदल सुरू झाला. यानंतरच्या काळात कादंबऱ्या थेट सामाजिक आणि ऐतिहासिक विषयांना भिडू लागल्या. आणि म्हणूनच हरिभाऊ आपटेंना मराठी सामाजिक कादंबरीचे जनक असं म्हटलं जातं. पण लक्षात कोण घेतो सारख्या सामाजिक कादंबऱ्या असोत किंवा गड आला पण सिंह गेला सारख्या ऐतिहासिक, त्यांनी मराठी कादंबरीला एक नवी उंची, एक नवी ओळख दिली, हे नक्की. आता हरिभाऊ आपटेंनी या बदलाचा पाया रचला हे अगदी खरं आहे. पण अर्थातच ते एकटे नव्हते. या नव्या युगाला आकार देणारे इतरही अनेक महत्त्वाचे शिल्पकार होते ज्यांच्यामुळे हे शक्य झालं. उदाहरणार्थ श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, ज्यांना विनोदी कथांचे जनक मानलं जातं. मग होते वी.सी. गुर्जर, ज्यांनी रहस्यकथा लिहून वाचकांना खिळवून ठेवलं. वा.मो. जोशींच्या लेखनात तर तत्वज्ञान आणि विनोद यांचा एक अफलातून संगम बघायला मिळतो. आणि नाथ माधवांनी ऐतिहासिक कादंबऱ्यांमधून वाचकांना पुन्हा इतिहासात नेलं.
या सगळ्यांनी मिळून मराठी साहित्याचं दालन अधिक समृद्ध केलं. तर मग या सगळ्या बदलांमधनं, या साहित्यिक क्रांतीमधनं आपल्या हाती काय लागलं? या मन्वंतराचा नेमका वारसा काय होता? तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या कालखंडानं साहित्याचा मूळ उद्देशच बदलून टाकला. साहित्य आता फक्त मनोरंजनाचं साधन राहिलं नाही, ते बनलं समाजाचं प्रतिबिंब. ते समाजाचे प्रश्न, आपला इतिहास आणि सामान्य माणसाचं जगणं याचं चित्रण करू लागलं. आणि हा सगळा बदल आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नासमोर आणून उभा करतो की साहित्य हे फक्त समाजाचं प्रतिबिंब असतं, म्हणजे जे समाजात घडतं फक्त तेच ते दाखवतं, की ते एक असा आरसा आहे जो समाजाला स्वतःचं रूप दाखवून त्याला घडवण्याचं, बदलण्याचं काम करतो. खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?